श्री स्वामी समर्थ. भक्त हो, ज्यांच्या केवळ नामस्मरणाने भीती पळून जाते आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनाने लाखो भक्तांना आधार मिळतो. अशा अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची सेवा करणे हे प्रत्येक भक्ताचे भाग्य आहे. आठवड्यातील 7ही दिवस स्वामींचे असले तरी गुरुवार हा दिवस गुरुसेवेसाठी सर्वात श्रेष्ठ मानला जातो. अनेक भक्त गुरुवारी उपवास करतात, केंद्रात जातात, पण घरात नेमकी पूजा कशी करावी, पूजेचा योग्य क्रम काय असावा आणि स्वामींना काय अर्पण केल्याने ते लवकर प्रसन्न होतील, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जर तुम्ही स्वामींचे खरे भक्त असाल तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब कराल. तुम्हाला स्वामींची शपथ आहे. ही पूजा पद्धत साधी आहे पण अत्यंत प्रभावी आहे. चला तर मग जाणून घेऊया गुरुवारी करावयाची विशेष स्वामी सेवा. गुरुवार हा गुरुग्रहाचा आणि दत्तगुरू परंपरेचा वार आहे. स्वामी समर्थ हे साक्षात दत्तात्रयांचे पूर्ण ब्रह्मस्वरूप आहेत. गुरुवारी ब्रह्मांडात गुरुतत्व अधिक प्रमाणात कार्यरत असते. या दिवशी केलेली अल्पशी सेवासुद्धा 1000 पटीने फळ देते. म्हणून जर तुम्हाला आयुष्यात मार्ग सापडत नसेल किंवा संकटांनी वेढले असेल तर गुरुवारची ही विशेष पूजा तुमचे जीवन बदलू शकते. पूजा सुरू करण्यापूर्वी तुमचे मन आणि परिसर दोन्ही शुद्ध असणे आवश्यक आहे. गुरुवारी शक्यतो ब्राह्ममुहूर्तावर म्हणजे सकाळी 4 ते 6 किंवा सूर्योदयानंतरच लगेच पूजा करावी. तर आपण जाणून घेऊया पूजेचे साहित्य. स्वामींची मूर्ती किंवा फोटो, गंध, अक्षता, फुले, गायच्या तुपाचा दिवा आणि अगरबत्ती. नैवेद्यासाठी सुकामेवा किंवा साखर, अभिषेकासाठी तांब्याभर पाणी, पंचामृत आणि अत्तर. तर आपण जाणून घेऊया प्रत्यक्ष पूजाविधी. पायरी क्रमांक 1, शुद्धीकरण आणि आसन. सर्वात आधी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. पूजेच्या जागी बसण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ जप करत स्वतःवर आणि पूजेच्या साहित्यावर थोडे पाणी शिंपडा. स्वामींच्या पाठावर किंवा चौरंगावर पिवळे किंवा लाल रेशमी कापड अंतरा. पायरी क्रमांक 2, जर तुमच्याकडे स्वामींची धातूची मूर्ती असेल तर ताम्हणात मूर्ती ठेवून श्री स्वामी समर्थ मंत्राचा उच्चार करत पाण्याचा अभिषेक करा. त्यानंतर पंचामृताने अभिषेक घाला. अभिषेक करताना डोळे मिटून स्वामींचे ध्यान करा. शेवटी शुद्ध पाण्याने स्नान घालून मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. पायरी क्रमांक 3, जर तुमच्याकडे केवळ फोटो असेल तर स्वच्छ ओल्या कापडाने फोटो पुसून घ्या. स्वामींच्या कपाळावर मधल्या बोटाने अष्टगंधांचा टिळा लावा. फोटोला किंवा मूर्तीला फुलांचा हार अर्पण करा. पायरी क्रमांक 4, स्वामींच्या चरणांवर थोडी अक्षता वाहताना म्हणा, स्वामीराया माझी ही अल्पशी सेवा स्वीकारा. स्वामींना गुलाबाचे फूल किंवा निळ्या रंगाचे गोकर्ण फूल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. केवळ पूजा करून चालत नाही तर स्वामींच्या शब्दांची सेवा करणे महत्त्वाचे आहे. गुरुवारी या 3 गोष्टी नक्की करा. स्वामीचरित्र सारामृताचे किमान 3 अध्याय वाचावेत. गुरुवारी जर तुम्ही संपूर्ण 21 अध्याय वाचले तर ती मोठी पारायण सेवा ठरते. जर वेळ नसेल तर किमान 11व्या अध्यायाचे पठण आवर्जून करा. श्री स्वामी समर्थांचा निशंक होई रे मना तारक मंत्र हा 3 किंवा 11 वेळा म्हणा. हा मंत्र तुमच्या आत्मविश्वासाला गगनाला भिडवते. श्री स्वामी समर्थ हा 6 अक्षरी मंत्राचा किमान 1 माळ किंवा 11 माळी जप करा. स्वामींना कशाचा नैवेद्य दाखवावा? स्वामी हे भक्तवत्सल्य आहेत. तुम्ही प्रेमाने दिलेला खडीसाखरेचा खडाही ते स्वीकारतात. पण गुरुवारी विशेषतः पिठलं भाकरी याचा नैवेद्य दाखवावा. स्वामींना पिठलं भाकरी अत्यंत प्रिय आहेत. कांदा न वापरता बनवलेले पिठलं आणि बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी हा सर्वात उत्तम नैवेद्य आहे. जर तुम्हाला काही गोड बनवायचे असेल तर तुम्ही पुरणपोळी किंवा बासुंदी सुद्धा अर्पण करू शकता. नैवेद्य दाखवण्यापूर्वी त्यावर तुळशीचे पान नक्की ठेवा. नैवेद्य दाखवताना प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा हा मंत्र म्हणून स्वामींना जेवणाची विनंती करा. पूजेच्या शेवटी स्वामींची आरती करा. कापूर जाळून स्वामींच्या मूर्तीभोवती फिरवा. आरती करताना टाळ्या वाजवून उत्साहाने म्हणा. आरती संपल्यावर स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा घाला आणि साष्टांग नमस्कार करा. यावेळी तुमच्या मनातील सर्व इच्छा, शंका आणि प्रश्न स्वामींच्या चरणी सोडून द्या. म्हणा, स्वामी मी तुमचा आहे आणि तुम्ही माझे आहात. काही माझे योग्य ते तुम्हीच करा. तर आपण जाणून घेऊया गुरुवारी पाळावयाचे विशेष नियम. पूजा फलदायी होण्यासाठी काही नियम पाळणे गरजेचे आहे. गुरुवारी घरात मांसाहार किंवा मद्यपान पूर्णपणे टाळावे. या दिवशी कोणाशीही उद्धटपणे बोलू नका किंवा कोणाचा अपमान करू नका. शक्य असल्यास गुरुवारी गरिबांना अन्नदान करा किंवा मुक्या प्राण्यांना खायला द्या. स्वामींना जीवदया खूप प्रिय आहे.
गुरुवारी शक्य असल्यास स्वामींसमोर अखंड दिवा तेवत ठेवावा. भक्त हो, स्वामी समर्थांची पूजा म्हणजे केवळ विधी नाही, तर ते एक हृदयस्पर्शी नाते आहे. तुम्ही जेवढ्या श्रद्धेने त्यांना साथ घालता, तेवढ्याच वेगाने ते तुमच्यात धावून येतात. अशक्य ही शक्य करतील स्वामी, हे केवळ वचन नाही, तर तो हजारो भक्तांचा अनुभव आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या घरात तुम्ही कशी पूजा करता किंवा तुम्हाला स्वामींचा आलेला एखादा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या स्वामी भक्तांना नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमची सर्व संकटे दूर होत आणि स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो, हीच प्रार्थना. धन्यवाद.